झी 24 तास एक पाऊल पुढे. चला, मला थोडं आनंद इंगळेविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. पुढच्या काळामध्ये आनंद इंगळेचे काय प्लॅन्स आहेत आणि मुळात आनंद कसा आहे? मुळात आनंद कसा आहे ही बरंच अवघड गोष्ट विचारलीत, कारण मला सारखं असं वाटतं की प्रत्येकाला प्रत्येक जण हा वेगवेगळ्या म्हणजे तो कॅलेडोस्कोप असतो ना, तसं असतं की कोणासाठी कोण तर कोणासाठी कोण. सो मुख्य मी कसा आहे यापर्यंतच आपण लांबच ठेवूया. पण बेसिकली मला असं वाटतं आय एम अ हॅपी गो लकी पर्सन. छान आनंदाने जगण्यात मला मजा येते. क्रिएटिव्ह कामांची मला आवड आहे आणि ज्या ज्या गोष्टींमुळे मेंदूला थोडा त्रास होईल काम करताना, जरा मजा येईल अशी कामं करायला मला आवडतात. आणि म्हणूनच तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हो, मला होमवर्क करायला आवडतं. मला कारण अल्टिमेटली तुम्हाला तुमच्या भूमिकांमुळे लोक ओळखतात, तुम्ही म्हणून नाही. सो तुम्हाला ते लोकांसमोर चांगलं करणं अत्यंत महत्वाचं असतं. पुढचे एकंदर प्लॅन्स काही थोडक्यात सांगू शकाल? डेफिनेटली मी आता माझ्या धाकट्या भावाची आदित्य इंगळेची नवीन फिल्म करतो आहे. त्याचबरोबर अजून एक टेलिव्हिजन मालिका करतो आहे. पुढे येणारी 4 नाटकं आहेत अजून एकानंतर एक लागलेली. सो सध्या एक चांगली गोष्ट आहे की लोकांना काम आवडत आहे आणि चांगलं आणि वेगवेगळं काम करणं. म्हणजे आज एका साईडला विनोदी काम केल्यानंतर दुसरीकडे एक सिरियस नाटक मी करतो. खरं. आणि यावर्षीचा राज्य शासनाचा म्हणजे चित्रपट आणि नाटक दोन्हीसाठीचा जो बेस्ट ऍक्टरचा जो पुरस्कार होता तो तुम्हाला मिळालेला आहे. फक्त मला जाता जाता एकच तुमची प्रतिक्रिया हवी आहे. हा वृत्तनिवेदनाचा जो अनुभव होता तो कसा होता? माझ्यासाठी हा फारच अवघड अनुभव आहे, पण हा कसा झाला हे खरं तर तू सांगू शकशील, कारण तुम्ही हे नेहमी करता. आज मला हे डेफिनेटली कळलं की हे काम फार अवघड काम आहे, सोपं नाही. आणि मग म्हणजे मला विशेषतः वाटतं की जेव्हा आता रोकठोक सारखे तुमचे कार्यक्रम असतात तेव्हा ज्या पद्धतीने तो कार्यक्रम हँडल करतात निरगुडकर सर म्हणा किंवा कोणीही, तरी खरंच फार अवघड काम आहे. म्हणजे हे इतकं पटापट बिंदू चालवत ठेवायचा, पटापट लोकांना विचारायचं आणि बोलायचं. डेफिनेटली खूप छान वाटलं. बातमीपत्रामध्ये आलात, बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्यात. थँक्स अ लॉट. झी 24 तास एक पाऊल पुढे.